जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 25 25 शिष्यवृत्ती व सैनिक सोड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता। बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील। प्रत्येक घटकाच्या सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याचा अभ्यास करून तुम्ही परिपूर्ण व्हाल। त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच तुम्हाला दिली जाईल। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये आहे, तो डाटा पब्लिकली ठेवलेला आहे। तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही पाहणार, त्याचबरोबर तुमचे नातेवाईक मित्रही पाहणार। पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही देत आहोत। 5वी जवाहर नवोदय 25 शिष्यवृत्ती सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, त्याचीही लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि इतर व्यक्तींना अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना शेअर करा। तेवढंच त्यांनाही मदत आणि मलाही मदत। चला, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा। टेलिग्राम चॅनल वरती अगदी तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलचे रेकॉर्डेड बॅच 25,000 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000पर्यंत फीस क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही या सर्व तासिका फ्री करणार होतो। त्याचबरोबर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही जे फ्री करणार होतो ते महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही या फ्री केल्या आहेत। पहा, आम्ही 5वी जवाहर नवोदय 25 शिष्यवृत्ती सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अगदी फ्री केलेली आहे। त्या फ्रीचा महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण, गरीब व श्रीमंत 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी या तासिकेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। पहा, आपण बाजारातून खरेदी पुस्तकामध्ये आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करता येतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, पण आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे देणार आहोत। त्याचबरोबर आम्ही तुम्हाला 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट देणार आहोत। 100 प्लस आपल्या भाषा विषयाच्या झालेल्या आहेत। काही पालकांच्या आग्रहास्तव आपण सुरुवातीच्या तासिका रिपीट करीत आहोत। पहा, रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 1 ते 200 पर्यंतच्या रेकॉर्डेड तासिका उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी सोमीनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारा क्रमांक 12 मध्ये आपले सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। पहा, त्यात आपण उतारा क्रमांक 12 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांची 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत। त्याच्यामध्ये 4 उतारे तुम्हाला विचारले जाणार आहेत। प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न 25 गुणासाठी, आणि ते मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट दिले आहेत। जर तुम्ही 200 प्लस टेस्ट जर सोडल्या आणि पैकीचे पैकी गुण मिळवले तर परीक्षेमध्येही तुम्ही उतार्यावरती पैकीचे पैकी गुण घ्याल, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो। चला विद्यार्थ्यांनो, उतारा क्रमांक 12 तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर केला आहे। उतारा क्रमांक 12 तुमच्यासाठी स्क्रीनवर। उतारा काळजीपूर्वक वाचा। वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। या उतार्यावरही आपण 5 प्रश्न घेणार आहोत।
जरा सोपे प्रश्न आली तर सोड, नाही आली तर राहू दे. हे शब्द चुकले ते उतारा कुठला आहे? उतारा क्रमांक 12 नवनीची पुस्तक आहे. चला, क्षितिजा खाडे, देशमुख, आदित्य सानप, सार्थक कटके, आशावरी सानप, महेश सानप, अक्षरा सानप, श्रावणी सानप, यशस्वी भवर, भागवत सानप, प्रशांत सानप, सोमेश्वर गिरे, आरती प्रीती सोनर, तुमचं अभिनंदन. चला, उतारा क्रमांक 12 तुमचा वाचून झाला आहे. मी उतारा वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतारावरील आपले प्रश्न चुकणार नाही. श्रेया चौरे, तुझंही अभिनंदन. चला, उतारा क्रमांक 12 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उतारा अगदी छोटा आहे आणि यावरील प्रश्न अगदी सोपे. उत्तरात 2 जागेवर टायपिंग मिस्टेक झाली आहे, ते तुम्हाला मी सांगतो पहा. ती काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. शरीराचे उतारा क्रमांक 12, शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त 2च सोपे नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी खाणे, कमी खाणे आणि जाणे आणि कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी सुनेला झालंय, इथं सुनेला नाही, तर सुनेला जाणे, गोड आणि गाजर नाही तर इथं असा शब्द नसून येथील शब्द तुम्हाला सांगतो पहा. इथं शब्द आहे तुम्हाला उपाशी राहण्याची, असा शब्द आहे. तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही. इथं तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही असा शब्द आहे. जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या, पाणी पुरेसे प्रमाणात जजले नाही, पुरेसे प्रमाणात फळे, भाज्या आणि पुष्कळ प्रमाणात घेतली तर तुमचे वजन कमी होऊन तुमचे स्वास्थ्य राहील. रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी, टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले. पहा, अशा प्रकारे 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा उतारा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2021च्या नवोदयच्या परीक्षेतील हा उतारा असून यावरील 5 प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, आपणास निरोगी कसे राहता येईल? आपणास निरोगी कसे राहता येईल? पर्यायी फक्त बिस्किटे खाऊन, पर्याय बी फक्त व्यायाम करून, पर्याय सी संतुलित आहार व व्यायाम करून आणि पर्याय डी अधिक फळे खाऊन. चला, योग्य उत्तर द्या. प्रश्न पहिला, आपणास निरोगी कसे राहता येईल? पर्याय फक्त बिस्किटे खाऊन, पर्याय बी फक्त व्यायाम करून, पर्याय सी संतुलित आहार व व्यायाम करून आणि पर्याय डी अधिक फळे खाऊन. कृष्णा खाडे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, यशस्वी भवर सेकंड आणि थर्ड लाईन म्हणते. अभिनंदन यशस्वी, खूप छान, ओळ क्रमांक शोधली. भागवत सी उत्तर,
अक्षता सानप सी उत्तर, प्रदीप सानप सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर. प्रश्न पहिला, आपणास निरोगी कसं राहता येईल याचं उत्तर तुम्ही टाकताय. यातील योग्य पर्याय क्रमांक आरती प्रीती सोनर सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर. पहिल्या प्रश्नाचं अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आसावरी महेश सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, गिरे सी उत्तर. क्षितिजामध्ये सेकंड आणि थर्ड लाईन मध्ये उत्तर आहे. अभिनंदन क्षितिजा. सोमेश्वर सी उत्तर देतोय. सोमेश्वर प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला, म्हणजे मला कळलं तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय. श्रेया चौरे सी उत्तर, हुमेर अत्तार सी उत्तर. पहिल्या प्रश्नाचं सर्वांचंच बरोबर उत्तर बरोबर आहे. सोमेश्वर असंच उत्तर टाकत चला, जास्त लिहिण्याची गरज नाही, तुमच्या मनातील उत्तर मला लगेच कळतं. प्रश्न पहिला याचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. सी उत्तर अगदी बरोबर. चला पाहू या उत्तरामध्ये पैकी कोण कोण घेतंय. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती, वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे, म्हणजे जास्त खाल्ल्यावर सुद्धा वजन कमी होतं असं त्यांचं म्हणणं आहे. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पर्याय ए, साखर व केक जास्त खाल्ल्यावर आपलं वजन कमी होईल. पर्याय बी, फळे आणि भाज्या खाल्ल्यानंतर आपलं वजन कमी होईल. पर्याय सी, बिस्किटे आणि साखर खाल्ल्यानंतर आपलं वजन कमी होईल. आणि पर्याय डी, बिस्किटे व फळे खाल्ल्यानंतर आपलं वजन कमी होईल. चला योग्य उत्तर टाका. क्षितिजा खाडे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, यशस्वी भवर मध्ये डाऊन थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन पहा. थर्ड आणि फोर्थ लाईन आपण वाचू. बिस्किटे कमी प्रमाणात खाणे, फळे व भाज्या व पाणी पुरेसे प्रमाणात घेतल्याने वजन कमी होणे स्वस्थ राहील. पहा बरोबर, यशस्वीने अगदी बरोबर ओळ क्रमांक सांगितली. तुझं टायपिंग मिस्टेक आहे तरी यशस्वीने बरोबर सांगितलंय. आदित्य सानप बी उत्तर, श्रावणी सानप बी उत्तर, गिरे बी उत्तर, भागवत सानप बी उत्तर, अक्षरा सानप बी उत्तर, आसावरी महेश सानप बी उत्तर, आरती प्रीती बी उत्तर, हुमेर अत्तार बी उत्तर, सोमेश्वर बी उत्तर. सोमेश्वर प्रश्न क्रमांक आहे उत्तर टाका चला, तुमचं बरोबर अगदी. यशस्वी भवर बी उत्तर. चला दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर उत्तर शोधलंय, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो. सार्थक खटके बी उत्तर. चला सर्वांचंच उत्तर बरोबर. 2 प्रश्नापर्यंत अगदी बरोबर उत्तर पाहू. तिसऱ्या प्रश्नाचं कोणाचं बरोबर उत्तर येत आहे. दुसऱ्याचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. चला प्रशांत ओळख क्रमांक सांगतोय. चला अभिनंदन प्रशांत. प्रश्न तिसरा, निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायलं पाहिजे. निरोगी राहण्यासाठी काय अधिक प्यायलं पाहिजे, म्हणजे कोणतं पेय प्यायल्यानंतर आपण निरोगी राहाल. पहा पर्याय, कोला पेय म्हणजे कोको कोला सारखं थंड पेय. पर्याय बी, फळांचा रस पिल्यानंतर आपलं निरोगी राहू. पर्याय सी, पाणी पिल्यानंतर आपण निरोगी राहू. आणि पर्याय डी, भाज्यांचा रस पिल्यानंतर आपण निरोगी राहू. चला योग्य उत्तर द्या. आपण काय जास्त पिल्यानंतर निरोगी राहण्याची अधिक शक्यता असते, योग्य उत्तर द्या. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर, निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक पिलं पाहिजे. पर्याय ए, कोका पेय, पर्याय कोला पेय, पर्याय सी फळांचा रस, पर्याय बी फळांचा रस, पर्याय सी पाणी आणि पर्याय डी भाज्यांचा रस. चला योग्य उत्तर द्या. प्रशांत सी उत्तर, श्रावणी सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, कृष्णा खाडे सी, आदित्य सानप सी, आसावरी महेश सानप सी, प्रशांत सानप चौथी ओळ म्हणतोय. चौथी ओळ वाचा. जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात खाल्ली, फळे, भाज्या आणि पाणी पुरेसे प्रमाणात केले तर वजन स्वस्थ राहील. त्याचं उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर नाही विद्यार्थी मित्रांनो. दरवेळेस आपण फळांचा रस आपल्याला उपलब्ध होईलच असं नाही. गिरे बी उत्तर अर्धवट बरोबर. याचं पूर्णपणे बरोबर उत्तर आहे सी, भागवत सानप सी उत्तर. तेजस बी उत्तर नाही तर सी उत्तर आहे. पुरेशे प्रमाणात पाणी. निरोगी राहण्यासाठी आपण काय प्यायला पाहिजे, तर आपण पाणी प्यायला पाहिजे. पाणी प्यायल्याने आपण निरोगी राहतो. आपला किडनी स्टोन, मूतखडा वगैरे होत नाही. आपलं शरीरातील रक्त पातळ राहतं
आपल्याला सतत ऊर्जा मिळते। पहा, आपण प्रवासात चढलो थकलो तरी पाणी पिल्यानंतर ताजंतवानं वाटतं। उमेर अत्तार सी उत्तर श्रावणी 4th लाईन मध्ये अभिनंदन श्रावणी। भागवत सनद चौथीवर सूर्यवंशी सी उत्तर देत आहे, अभिनंदन। क्षितिजा खाडे सी उत्तर, गिरे सी उत्तर। तिसऱ्या प्रश्नाचं पाणी हे सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन। अगदी तिसऱ्या प्रश्नापर्यंत आपण सगळेजण बरोबर उत्तर देत आलो। तेजस सी उत्तर, अभिनंदन तेजस। चला, तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर। कोणता उपक्रम सर्वश्रेष्ठ आहे? कोणता उपक्रम सर्वश्रेष्ठ आहे? पर्याय फिरणे व सायकल चालवणे, पर्याय बी पतंग उडवणे, पर्याय सी व्हिडिओ गेम खेळणे आणि पर्याय डी टेलिव्हिजन पाहणे। चला, योग्य उत्तर टाइप करा। प्रश्न चौथा, कोणता उपक्रम सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ आहे? पर्याय फिरणे व सायकल चालवणे, पर्याय बी पतंग उडवणे, पर्याय सी व्हिडिओ गेम खेळणे आणि पर्याय डी टेलिव्हिजन पाहणे। अगदी सोपं उत्तर पहा। प्रश्न चौथा, सार्थक कटके ए उत्तर देतोय। सार्थकने लगेच उत्तर टाकलं। यशस्वी भवर डाऊन 3rd लाईन आणि 2nd लाईन म्हणते, अभिनंदन यशस्वी। कृष्णा खाडे ए उत्तर। श्रेया चौरे तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर, चौथ्याचं टाक श्रेया। प्रशांत सानप ए उत्तर, आदित्य सानप ए, श्रावणी सानप ए, यशस्वी भवर ए, कृष्णा खाडे डाऊन 3rd लाईन, महेश ए उत्तर, सार्थक सानप 2nd लाईन म्हणतोय, अभिनंदन सार्थक, अगदी बरोबर। 2nd लाईन मध्ये सायकल चालवणे असं उल्लेख आलेला आहे का? अधिक व्यायाम करणे आलेला आहे आणि तेच म्हणजे सायकल चालवणे। व्यायाम करणे म्हणजे सायकल चालवणे। अक्षरा सानप, क्षितिजा खाडे, सूर्यवंशी, सोमेश्वर गिरे ए उत्तर, उमेर अत्तार ए उत्तर, आरती प्रीती ए उत्तर। अगदी चौथ्या प्रश्नापर्यंत आपण बरोबर आलो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही। आता शेवटचा प्रश्न बरोबर देऊन आपण हॅट्रिक करणार, म्हणजे या उत्तराला पैकीचे पैकी गुण घेणार। पाहू कोण कोण तयार शेवटच्या प्रश्नासाठी। भागवत सानप ए उत्तर। चला, ज्यांनी ज्यांनी ओळ क्रमांक सांगितली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलंय, सर्वांनीच ए उत्तर दिलंय, तुमच्या सर्वांचंच ए उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही। पाचवा प्रश्न तुमच्यासाठी व्याकरणावरचा। पाचवा प्रश्न तुमच्यासाठी व्याकरणावरचा। सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता? अशा प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही, तर आपल्या मनाने द्यायचं। पाहू कुणाकुणाला सक्रियचा विरुद्धार्थाचा शब्द माहित आहे। पर्याय ए आळस, पर्याय बी निष्क्रिय, पर्याय सी इच्छुक आणि पर्याय डी ऊर्जावान। चला, योग्य उत्तर द्या आणि पैकीचे पैकी गुण घ्या। चला, या उत्तरामध्ये 5 पैकी 5 बरोबर उत्तर देणाऱ्यांचे नाव मी घेणार आहे शेवटी। चला, सार्थक कटके बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर। बघू कुणाचं बरोबर येतंय। 5व्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत सानप उत्तर टाकलंय बी, प्रश्न क्रमांक नाही। आदित्य सानप बी उत्तर, सोमेश्वर प्रश्न क्रमांक टाकलाय, उत्तर नाही। प्रशांतने उत्तर टाकलं, प्रश्न क्रमांक नाही। तुम्ही दोघं असं कसं करताय? भागवत सानप बी उत्तर, आरती प्रीती बी उत्तर, अक्षरा सानप बी उत्तर, तेजस बी उत्तर, श्रावणी बी उत्तर, महेश सानप, सावरी सानप बी उत्तर, संध्या गिरे बी उत्तर। अगदीच बरोबर विद्यार्थी मित्रांनो, 5व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन। सोमेश्वर अगदी बरोबर टाकलं पहा। अशा प्रकारे तासिका करायच्या आपल्या। चला विद्यार्थी मित्रांनो, 5व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्याचं सर्वांचंच अभिनंदन। उमेर तुझंही उत्तर अगदी बरोबर। पाहू 5 पैकी 5 या उत्तरामध्ये कोणी कोणी गुण घेतले। सार्थक कटके, अक्षदा सानप, प्रशांत सानप। चला, कोणी कोणी 5 पैकी 5 गुण घेतले तर सांगा पाहू। चला, सार्थक कटके दोन्ही उत्तरात 10 पैकी 10, अगदी गोल्ड मेडल मिळवलं सार्थकने। वा वा, छान। इमोजी वापरू नको सार्थक जास्त। चला, तासिका इथे संपत आहे। उतारा क्रमांक 12। थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायसाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे। व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। युट्यूब चॅनल तुमच्या समोर आहे, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व तासिकाच्या टेस्टच्या लिंक तुम्हाला मिळतील।
क्षितिजा कोणता प्रश्न चुकला होता? तुला 9 पडले. भागवत 10 पैकी 10, आदित्य 10 पैकी 10, आसावरी सानप, महेश सानप 10 पैकी 10, अक्षता थँक्यू सो मच, थँक्यू. गिरे 10 पैकी 10, अगदी बरोबर. गिरे चला चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 10 पैकी 10 घेतले त्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. सी यू नेक्स्ट पिरियड. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत गुड बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. जय हिंद, जय महाराष्ट्र.